सध्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे। कोणत्याही राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जितकं महत्त्वाचं असतं तितकंच घटनात्मकदृष्ट्या राज्यपाल पद देखील महत्त्वाचं मानलं जातं। राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि केंद्र व राज्य यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात। त्यामुळे जेव्हा नव्या राज्यपालांची नियुक्ती होते तेव्हा त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, अनुभव, राजकीय प्रवास आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा याबाबत जनतेमध्ये उत्सुकता निर्माण होते। सगळीकडेच नवीन राज्यपाल कोण अशी चर्चा आता सध्या जोरदार सुरू आहे। त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न समोर येत आहेत। याच विषयाशी निगडीत पाहूयात हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। राज्यपाल हे भारताच्या संघराज्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचं घटनात्मक पद। भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते। राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असले तरी प्रत्यक्ष प्रशासन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ चालवतं। मात्र अनेक घटनात्मक प्रक्रियांमध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। विधानसभेचं अधिवेशन बोलावणं, विधेयकांना मंजुरी देणं, सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करणं, तसंच काही विशेष परिस्थितीमध्ये केंद्राला अहवाल पाठवणं यांसारख्या अधिकारांमुळे राज्यपालांचं पद कायम चर्चेत असतं। नवनियुक्त राज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि कारकिर्दीबद्दल चर्चा सुरू होते। त्यांनी यापूर्वी कोणत्या क्षेत्रात काम केलं, त्यांचा प्रशासकीय किंवा राजकीय अनुभव काय, त्यांनी सार्वजनिक जीवनात कोणतं योगदान दिलं याकडे सर्वांचं लक्ष लागतं। अनेकदा राज्यपालपदी माजी मंत्री, माजी खासदार, प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश किंवा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते। त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या कार्याचा आढावा घेणं आवश्यक ठरतं। राज्यपालांच्या नियुक्तीमागील राजकीय आणि प्रशासकीय संदर्भ देखील महत्त्वाचे असतात। अनेक वेळा एखाद्या राज्यात राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची असते, सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष सुरू असतो किंवा आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी असते। अशा वेळी नव्या राज्यपालांची नियुक्ती अधिक चर्चेचा विषय बनते। त्यांच्या निर्णयांचा आणि भूमिकेचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक मानतात। त्यामुळे ही नियुक्ती केवळ औपचारिक न राहता व्यापक चर्चेचा विषय बनते। राज्यपालांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। राज्यपाल विधानसभेचं अधिवेशन बोलावू शकतात, स्थगित करू शकतात आणि आवश्यकतेनुसार विसर्जित करण्याची शिफारसही करू शकतात। विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यास सरकार स्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करायचं याचा निर्णय राज्यपाल घेतात। विधानसभेनं मंजूर केलेले विधेयक राज्यपालांच्या मंजुरीनंतरच कायदा बनते। काही प्रसंगी ते विधेयक राष्ट्रपतींकडेही पाठवलं जाऊ शकतं। त्यामुळं राज्यपालांची भूमिका केवळ प्रतिकात्मक नसून घटनात्मकदृष्ट्या तितकीच महत्त्वाची ठरते। नव्या राज्यपालांकडून राज्यातील जनतेला आणि प्रशासनाला मोठ्या अपेक्षा असतात। राज्यातील विकास कामांना गती देणं, विविध सामाजिक घटकांमध्ये समन्वय राखणं, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर सकारात्मक भूमिका घेणं अशा अनेक अपेक्षा त्यांच्या नियुक्तीनंतर व्यक्त केल्या जातात। विशेषतः विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्यानं उच्च शिक्षण क्षेत्राकडेही सर्वांचं लक्ष असतं। नव्या राज्यपालांच्या नियुक्त्यांनंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया देखील महत्त्वाच्या ठरतात। सत्ताधारी पक्ष या नियुक्तीचं स्वागत करतो तर विरोधी पक्ष अनेकदा प्रश्न उपस्थित करतो किंवा अपेक्षा व्यक्त करतो। काही वेळा राज्यपालांच्या पूर्वीच्या राजकीय संबंधांमुळेही चर्चा निर्माण होते। मात्र राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पक्षीय राजकारणापासून दूर राहून घटनात्मक मूल्यांचं पालन करणं अपेक्षित असतं। त्यामुळे त्यांच्या पुढील कामकाजाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। राज्यपालांसमोर अनेक आव्हानंही असतात। राज्यातील राजकीय स्थैर्य राखणं, संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणं, सरकार आणि विरोधकांमध्ये संतुलन राखणं, तसंच लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवणं ही त्यांच्यासमोरील मोठी जबाबदारी असते। राज्यातील संवेदनशील प्रश्न, सामाजिक तणाव किंवा राजकीय संघर्ष यांसारख्या परिस्थितींमध्ये राज्यपालांची भूमिका अधिक महत्त्वाची बनते। आजच्या काळात राज्यपालांच्या भूमिकेबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू आहे। काही जण राज्यपालांचं पद घटनात्मक संतुलन राखण्यासाठी आवश्यक असल्याचं मानतात, तर काही जण राज्यपाल आणि निवडून आलेल्या सरकारमधील मतभेदांमुळे या पदाविषयी प्रश्न उपस्थित करतात। त्यामुळे प्रत्येक नवीन राज्यपालाच्या नियुक्तीकडे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नव्हे तर लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिलं जातं। नव्या राज्यपालांची नियुक्ती हा केवळ पदबदलाचा विषय नसून राज्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि घटनात्मक व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा निर्णय असतो। त्यांच्या अनुभवाचा, निर्णय क्षमतेचा आणि घटनात्मक बांधिलकीचा राज्याच्या भवितव्यावर प्रभाव पडू शकतो। त्यामुळे सध्या सर्वत्र सुरू असलेली ही चर्चा स्वाभाविक आहे। आगामी काळात नव्या राज्यपालांच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष मात्र लागून राहिलं आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।